दोनच दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि महायुतीच्या आणखी एका मंत्र्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे। एका महिलेला नग्न फोटो पाठवले आणि यानंतर कोर्टानं निर्दोष मुक्तता केली, पण तरीही अडचणी मात्र काही केल्या संपेनात। दुसरीकडे या मंत्र्यावर बोलणाऱ्या नेत्यांविरोधात आता हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत आणला गेलाय। कोण आहेत हे मंत्री आणि काय आहे प्रकरण, पाहूया सविस्तर। निर्दोष मुक्तता तरीही कायम गोरेंच्या अडचणी। गोरेंकडून हक्कभंग, विधानसभेत वादंग। 2016च्या महिला विनयभंग प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता केली, पण तरीही संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी यूट्यूब चॅनेलनं जयकुमार गोरेंवर महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप केले। यानंतर जयकुमार गोरेंनी जुनं प्रकरण असून सुप्रीम कोर्टानं आधीच क्लीन चिट दिल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि आता जयकुमार गोरेंनी थेट विधानसभेत या तिघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणलाय। या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार नाही, पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत। याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं। काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत, काही बाहेर आहेत, पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्याला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय, या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। सभागृहाचे सदस्य काही लोक सांगतात अध्यक्ष महोदय, न्यायालयानं स्पष्ट सूचना दिलेल्या आणि त्या वेळचं सगळं रेकॉर्ड अध्यक्ष महोदय न्यायालयाने डिस्ट्रॉय केलेलं आहे। तरी सुद्धा सभागृहाचे सदस्य सांगतात की सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे। म्हणजे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? अध्यक्ष महोदय, याही संदर्भात माझी विनंती, आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे। हा हक्कभंग स्वीकारावा आणि 2 महिन्याच्या आत याचा निर्णय, मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध, खरं काय खोटं काय, आणि ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना, सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे, आणि याचा 26 मार्च पर्यंत निकाल लावा। जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामा नये, आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे। सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे 3 हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत, सभागृहाची भावना लक्षात घेता ते 3ही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे। जयकुमार गोरेंनी हक्कभंग आणल्यानंतरही राऊतांनी मात्र आपला हल्ला कायम ठेवत गोरेंना छोटे किरीट सोमय्या म्हटलंय। तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता, आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झाल्या होत्या आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देताय, छळ करताय, अशी त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे। आणि 17 मार्च पासून ती अबला, ती महिला उपोषणाला बसते आणि आंदोलन करते आझाद मैदान आणि विधान भवनासमोर। मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना मग मी। हे छोटे किरीट सोमय्या आहेत, ज्युनियर किरीट सोमय्या आहेत। नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे। अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छितात त्या देशाला? हे बघा, आता मीडिया माध्यम आहे, कशाचं माध्यम आहे? मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे। आणि जर समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाने ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच झालं। आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात, त्या खऱ्या नसतात, पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्कभंग आणतो असं नाही। छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू, जे काय मीडियाला तो हक्क आहे। त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडीशी समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे, खूप असं पर्सनली घेतलं नाही पाहिजे, पण नोटीस काय आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही। हक्कभंग आणल्यानंतर नेमकं आता पुढं काय होणार ते बघा। कलम 194 अन्वये हक्कभंगाचा प्रस्ताव हा विधिमंडळाला दिलेला विशेषाधिकार आहे। हक्कभंग करणाऱ्याला विधिमंडळाकडून नोटीस पाठवली जाते। आतापर्यंत राजकीय नेते, पत्रकारांवर हक्कभंगाचे प्रस्ताव आणलेत,
हक्कभंगासंदर्भातली एक समिती याबाबत चौकशी करून अहवाल तयार करते। ही समिती याबाबत चौकशी आणि कारवाईबाबत पुढील प्रक्रिया करते। जयकुमार गोरेंनी आरोप करणाऱ्यांविरोधात जरी हक्कभंग प्रस्ताव आणला असला तरीही गोरेंच्या अडचणी मात्र कायम आहेत। पीडित महिला आता गोरेंविरोधात 17 तारखेपासून उपोषण करणार आहे। पुढच्या आठवड्यात मी राज्यपाल साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की जी माझी बदनामी होते त्याच्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे मुंबई राजभवन येथे। हे मी त्यांना भेटून त्यांची गाठ घेऊन सांगणार आहे। ह्याच्या संदर्भात कोण सातारा पोलीस आलं होतं किंवा तुम्ही सातारा पोलिसांकडे गेला होता? कुणी माझ्याकडे आलं नाही, मलाच गरज होती म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटले की असं असं पत्र आलं। माझ्यापर्यंत कुणी आलं नाही आजपर्यंत, कुणी नाही। म्हणजे तुमचं हे निश्चित आहे की 17 तारखेला आमरण 17 तारखेला मी आमरण उपोषणाला बसणार। 17 मार्च 2025 रोजी राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार। 2019ला ज्यावेळी तो पुन्हा निवडून आला आणि त्याला ह्या केसचा त्रास व्हायला लागला शपथविधीसाठी, तेव्हा तो पुन्हा मला टॉर्चर करायला लागला, केस मागं घ्या, केस मागं घ्या, तुम्हाला असं करू। त्यानंतर मी पण विचार केला की झाला तेवढा त्रास त्याला खूप आहे आणि आपण केस मागं घेऊ। त्या दरम्यान मला असं एक सुचलं की म्हटलं तू माफीनामा दे आणि तू लिहून दे मला की परत कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही असं तू लिहून दे। मग म्हटलं मी केस मागं घेते आणि अशा प्रकारे त्यांनी मला लिहून दिलं होतं। ते माफीनामा आहे त्यामध्ये की भविष्यात मी तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास देणार नाही वगैरे वगैरे असं लिहिलेलं आहे। त्यामध्ये केसचा नंबर टाकलेला आहे आणि त्यांची सही आहे अशी त्यानं ते माफीनामा मला लिहून दिला आणि त्यानंतर ही केस मी मागं घेतली आणि म्हणून तो निर्दोष सुटला। 2016 मध्ये संबंधित महिलेनं जयकुमार गोरेंवर त्रास दिल्याचा आरोप केला होता। व्हॉट्सअपवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप या महिलेनं केला होता। सातारा पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली होती। जयकुमार गोरेंनी नंतर सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। जयकुमार गोरेंना या प्रकरणी 10 दिवसांचा तुरुंगवासही झाला होता। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टानं जयकुमार गोरेंची निर्दोष सुटका केली होती। अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्च पर्यंत चालणार आहे। ऐन अधिवेशन काळात पीडित महिला उपोषणाला बसणार आहे, त्यामुळं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे हेही नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।